रामचंद्र की जय। श्री सद्गुरु दासराम महाराज की जय। श्री सद्गुरु सहजानंद सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभियता निशाचरचमो, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलय सदा भवतु मे, भो राम मा उद्धर। रामा माझा उद्धार कर म्हणून आपण अंतरंगातल्या रामाकडं काल थोडासा आपला जो प्रवास आहे तो नेला आणि हाच प्रवास आपण अजूनही 7 दिवस करणार आहोत. काल हा प्रवास संपवताना मी आपल्याला चारी भावांच्या नावांची कल्पना दिली ती, की राम म्हणजे मन रमतो तो राम, पुन्हा लक्ष्मण म्हणजे लक्ष आणि मन रामाकडं. त्याचं एक वेगळं विशेषण इथं वाल्मिकीने दिलंय बरं का. म्हणजे ही जी नावांची कल्पना जी दिली ती नंतर असं कुठल्या विद्वानांकडनं ऐकून चिंतनातनं अशी दिली ती. पण या वाल्मिकीने लक्ष्मणाच्या नावाला ज्याच्यामुळे लक्ष्मीची वृद्धी होते असा लक्ष्मण असं दिलेलं आहे. भक्तीत रत तो भरत आहे, शत्रूचा हनन करणारा शत्रुघ्न आहे. आणि या सगळ्यांचं बघत असताना आपण आणखी एक पोट कथानक बघितलं तर ऋष्यशृंगाचं कथानक. आणि मी परवाच तुम्हाला सांगितलं की एकदा तुम्ही चिंतनाला बसला की ज्यादा गोष्टी तुम्हाला स्मरतील असं ब्रह्मदेवानी वाल्मिकींना सांगितलेलं होतं. आपल्यालाही तो अनुभव येत राहतो. आमचे वजे गुरुजी म्हणून आहेत, ते रोज इथं ऐकायला येतात. त्यांनी मला लगेच सांगितलं की ऋष्यशृंग ज्या वेळेला रोमपाद राजाच्या राज्यात ज्या वेळेला आला आणि त्यावेळेला इंद्रानं पाऊस पाडला, तसा सांगलीत 72 साली दुष्काळ आलेला होता मोठ्याच्या मोठा. आणि त्यावेळेला त्या दुष्काळाच्या वेळेला कृष्णा नदीच्या तीरी महादेवाच्या मंदिरात तिथं जप करण्यात आला होता आणि त्यावेळेला तो ऋष्यशृंगाच्या मंत्राचा जप करण्यात आला होता आणि त्यावेळेला सुद्धा पाऊस झाला. म्हणजे ऋष्यशृंग कधी काळी त्रेतायुगात होऊन गेले, खरं त्यानंतर पुन्हा आता पाऊस झाला. असा त्या ऋष्यशृंगांच्या नावाचा महिमा काल बघितल्यानंतर आज आपण आणखी पुढे जाणार आहोत. आणि त्यात आपण रामाच्या बाबतीत काय काय घडलं, कारण रामाचा जन्म तर आपला झालेला आहे आणि जन्म झाल्यानंतर आपण पुढे जात असताना आता काय काय होतंय ते बघणार आहोत. आणि प्रभू रामचंद्राचा जन्म झालाय, चारी भावंड राजवाड्यात वाढायला लागलेली आहेत आणि ज्यांच्याविषयी गदिमांनी लिहिलेलं आहे की सगळीकडे कौतुकाचा बहर नुसरा पसरलेला आहे. अहो, केवळ राम जन्म झाल्यानंतर दीन दुबळ्यांना जे काही वाटण्यात आलं त्यातली रत्न काही काळाशी तिथं रस्त्यावर पसरलेली होती. इतका दानधर्म झाला आणि असा मनोहर असा सगळा प्रकार आपण तिथं पाहिल्यानंतर ती चारी भावंड वागायला लागले. तर विष्णूचे 4 अवतार आहेत छोटेसे आणि हे सगळे राजवाड्यात वावरत आहेत म्हणल्यानंतर काय अवस्था असेल तिथली, कसला आनंद असेल मला सांगा. एखादं पोर थोडं गोंडस असलं तर आपल्याला किती आनंद होत असतो त्याच्याकडे बघून. आणि अशा पद्धतीची ही चारी भावंड भगवंताची स्वरूप तिथं वागत असताना गदिमानी याचं वर्णन छान केलंय. म्हणजे त्या वर्णनानिशी आपण इथं थोडस ते बघू की ते म्हणतात की वेद वेदते ऋषी जे दशरथाकडे यायचे वेद म्हणायला, त्यांच्या वेदोच्चारणाचे उच्चार बोबडे व्हायला लागले म्हणून यांच्याशी खेळताना. लहान मुलाशी खेळताना सगळेच जण असं बोबड्या भाषेत बोलतात की पु ल देशपांडे म्हणतात की बांगला भाषा बोलल्यागत वाटते, आलं आलं कसं झालं काय झालं करून आपण सगळेच बोबडे बोलत असतो. तर वेद वेदते ऋषी हे मोठे कर्मठ असतात साधना केलेले, तर रामाच्या कौतुकानं त्यांचे उच्चार बोबडे यायला लागले. असं सुंदर वातावरण राजवाड्यात निर्माण झालेलं आहे. आणि मग वेद विद्या राम शिकलेले आहेत, अश्वविद्या शिकलेत, गजविद्या शिकलेत, धनुर्विद्या शिकलेत. धनुर्वेदात त्यांना खास रस होता, रुची होती आणि त्यांच्याबरोबर ही चारी भावंड ही सगळी शिकतायत तिथं. आणि सगळी शिकत असताना दशरथाला अतिशय समाधान प्राप्त झालेलं आहे. आणि आता ती जशी मोठी झाली आहे तसं त्याच्या मनात यायला लागलंय की यांची आता लग्न केली पाहिजेत, यांचं विद्याग्रहण झालेलं आहे. आणि यात एक वैशिष्ट्य सांगतो की गुरुगृही वगैरे राम गेल्याचा कुठला उल्लेख नाही आहे, राजवाड्यातच त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि हे एवढ्या थोडक्यातच सांगितलंय जेवढ्या थोडक्यात मी सांगितलं आपल्याला. वाल्मिकीनी याहून काही फार विस्तारानं त्यांच्या शिक्षणाविषयी सांगितलेलं नाही. अर्थात प्रचंड प्रज्ञा बुद्धीची सगळी वैभव असल्या कारणानं हे सगळं आत्मसात करत ते लगेच मोठे झालेले आहेत. आणि दशरथानं थोडासा लग्नाचा विचार केलाय. त्या काळी लग्न लवकर केली जायची, तरी रामाच्या बाबतीत त्या काळानुसार थोडा उशिराच विचार चालू झालाय असं मला वाटतं. कारण पुढे दशरथ वय सांगतात रामाचं,
ते किती सांगतात ते मी तुम्हाला सांगतोच थोड्या वेळात. पण हा विचार मनात सुरू असताना एकाएकी दशरथाच्या राजवाड्यात विश्वामित्रांचं आगमन झालं. आणि विश्वामित्रांचं आगमन झालंय, मी तुम्हाला काल सांगितलंय की जगात आपण जगत असताना परमेश्वराची एक यंत्रणा कार्यरत असते आणि त्यानुसार विविध घटना या आयुष्यात आपल्या घडत असतात, की आपल्याला समजत असतं ते थोडंसंच आपल्या चर्मचक्षुनी दिसणार, कानाला ऐकू येणार, आपल्या मनाला उमजणार, एवढंच आपल्याला कळत असतं. पण याच्या पलीकडचं सुद्धा काहीतरी घडत असतं आणि त्यामुळं आपल्या आयुष्यात विविध घटना घडत असतात. रामाचा जन्मच मुळात रावणाच्या नाशासाठी झालाय. त्यामुळे त्याला लागणाऱ्या अनुकूल घटना ही नियती भोवतालनं घडवत आहे. आणि विश्वामित्रांचं आगमन हे त्या कारणानंच तिथं झालेलं आहे. आणि हे फक्त जाणकार ओळखतात, म्हणून वसिष्ठ ओळखतात विश्वामित्र का आले, तर दशरथ ओळखू शकत नाही. दशरथाचा स्वभाव फारच उदार आहे. आणि त्यानं आल्या आल्या विश्वामित्र आल्या आल्या म्हणजे असं वाल्मिकीने उपमा वापरलीये की इंद्रानं बृहस्पतींच्या स्वागताला जावं, तसं तो विश्वामित्रांच्या स्वागताला गेला. आणि त्यांचं स्वागत करून आणल्यानंतर दशरथ असा बोललाय की त्याच्याविषयी वाल्मिकीने लिहिल्याशिवाय राहुल नाहीये. की ते म्हणतात की अद्भुत विस्तारपूर्वक वचन, अद्भुत विस्तार असं स्वागत केलेलं आहे. तर दशरथ विश्वामित्रांना बसवतो, अर्घ्य पाद्य वगैरे सगळं देतो आणि बोलायला चालू करतो की अहो, आपल्या आगमनानं मला एवढा आनंद झालाय, एवढा आनंद झालाय म्हणून सांगतो. जसं मरणाऱ्याला अमृत मिळावं तशी माझी अवस्था झालेली आहे. जसं दुष्काळग्रस्त भूमीत पाऊस पडावा तसं झालेलं आहे. आपण आलात माझ्या राजवाड्यात. आपण राजर्षी आहात, ब्रह्मर्षी आहात, तर आपल्यासारख्या एवढ्या विद्वानाची पावलं माझ्या राजवाड्याला लागली, यानं माझा राजवाडा तीर्थक्षेत्र झाल्यासारखा झालाय. कवी सुधांशूंच्या ओळी आपल्याला आठवल्या असतील. चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर बनले उभ्या जगाचे. तुमची केवळ पावलं इथनं फिरल्यानं हे घर मंदिरासारखं झालं. एवढे तुम्ही श्रेष्ठ आहात, एवढे तुम्ही माझ्याकडे आलेला आहात, की तुमच्यामुळे माझ्या घराचं तीर्थक्षेत्र झालं, असं राजा दशरथ म्हणतात. आणि पुढं आणखी एक आनंद सांगतात, जो त्यांनी स्वतः अनुभवलेला असतो. निपुत्रिकाला पुत्र झाल्यागत वाटलं म्हणते, कारण ह्याचा सगळ्यात मोठा अनुभव हा दशरथानंच घेतलेला आहे. आणि त्यामुळे तो आनंद किती मोठा असतो तोही त्यांच्या लक्षात येतो. आणि म्हणतात, आणि याच्या पुढे एकदम दशरथांचा स्वभाव उफाळून येतो आणि कौतुक करता करता म्हणतात, ऋषीवर मनात शंकाच धरू नका. आपण ज्या इच्छेने इथं आलात ती इच्छा पूर्ण केल्याशिवाय हा दशरथ राहणार नाही. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर विश्वामित्र संतुष्ट होतात. बहुधा आपलं काम होतंय वाटतं. आणि स्थानापन्न झाल्यावर दशरथानं एवढं सगळं सांगितल्यानंतर विश्वामित्र येण्याचा उद्देश सांगायला लागतो की दशरथा, मी एका सिद्धीसाठी तपश्चर्या प्रारंभ केलेली आहे. आणि तो यज्ञ माझा पूर्ततेला जाण्यापूर्वी तिथं मारीच आणि सुभाऊ नावाचे 2 राक्षस येतात. आणि ते माझ्या यज्ञवेदीवर मांसाचा आणि रक्ताचा असा पाऊस पडायला लागतो. आणि त्यानं माझी सगळी तपश्चर्या मातीमोल होऊन जाते. आणि मी स्वतः ज्या सिद्धी करता हे व्रत करतोय त्यात मला शाप देता येत नाही, म्हणून मी त्यांना काही करू शकत नाही. अशी माझी असहाय्य अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळं या दोघांचा बंदोबस्त जर कोण करू शकत असेल, या दोघांचा जर उपाय कोण करू शकत असेल, तर तो तुझा ज्येष्ठ पुत्र आहे राम. तो आता विद्याधरानं चांगला तयार झालेला आहे धनुर्वेदात वगैरे, मला कळलंय म्हणले. तो तेवढा मला दे. आणि त्यावेळेला ते एक उपमा वापरतात की काक पक्षधर राम. काक पक्षधर म्हणजे मयूर पक्षधर हा श्रीकृष्ण असतो. मग आपल्याला एकदम ती उपमा कळत नाही की कावळ्यासारखं असं कावळ्याचं पीस वगैरे राम लावतो का. तर काक पक्षधर का म्हणलंय खरंच आपल्याला कळत नाही ते वाचत असताना. पण तशी उपमा मात्र तिथं वापरलेली आहे. आणि कदाचित मग विद्वानांनी त्याचे अर्थ काढलेत की कावळ्यासारखी तीक्ष्ण नजर असलेला, सावध असलेला असा राम. पण काक पक्षधर असं म्हणलेलं आहे विश्वामित्रांनी. आणि तो काक पक्षधर राम तेवढा मला तू दे. असं ऐकल्या ऐकल्या मारीच आणि सुबाहू नावाच्या राक्षसाला मारायला राम पाहिजे म्हणल्या म्हणल्या दशरथ बेशुद्ध पडतो. रामावर प्रचंड जीव आहे. रामाशिवाय जगात काही नाहीच ना. काही नाहीये, मी तुम्हाला सांगेन थोड्या वेळानं. पण दशरथ बेशुद्ध पडतो म्हणजे काय, तर शब्द देऊन बसलेला असतो.
की मुनीवर तुम्ही संशयच मनात ठेवू नका. आणि दशरथाला ही सवय आहे. आपण रामायण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर कैकेयीला असेच शब्द देऊन ठेवलेत त्यानं, की तुला जेव्हा इच्छा होईल तेव्हा मागायचे, अशा पद्धतीनं. ते समोरच्याचा हेतू न जाणता शब्द देणं हे किती भयंकर असतं याचा दशरथ अनुभव घेतात. आणि त्यांनी विश्वामित्र का आले हे जाणून घ्यायच्या आधीच सांगून टाकलंय, तुमचं काम झालं म्हणून समजा वगैरे, आनंदात. आणि आता त्यांनी ज्येष्ठ पुत्र मागितल्यावर दशरथाला भीती काय वाटायला लागली, माझं मूल आता कुठं जग बघायला लागलंय, एवढ्या कौतुकाचं मूल, एवढ्या नवसा सायासानं झालेलं, आणि ते दोन महाभयानक राक्षस, त्यांना द्यायचं कसं? कारण विश्वामित्र नुसतं मागत नाही, ते राक्षस कसे आहेत हे सांगतात. आणि म्हणतात की यक्ष, देवता, नाग यांना न ऐकणारा रावण जो आहे, तो पुलस्त मुनींचा म्हणले नातू आहे, वैश्रवणांचा मुलगा आहे. आणि त्या रावणाचे हे सगळे उद्योग असतात. ते आम्ही सगळेजण वनात जे राहणारे त्यांना त्रास द्यायला राक्षस पाठवून द्यायचे आणि आमच्या तपश्चर्या नष्ट करायच्या, आम्हाला खाऊन टाकायचं, हे उद्योग या लोकांनी आरंभले. आणि त्यामुळं त्यांचा बंदोबस्त करायला रामाला मला दे, असं सांगितल्यानंतर दशरथ राजाला ती जी काही बेशुद्धी आलेली आहे ती गेल्यानंतर तो जागा होतो आणि म्हणतो, आता कुठं 16 वर्षाचं मूल होतंय हो माझं. दशरथ राजा वय सांगतो म्हणून सांगितलं ना, 16 वर्षाचं म्हणजे 10वीतला. तुमच्या 10वीतला मुलगा जर लढायला कोण मागायला लागलं तर तुमची मनस्थिती काय होईल मला सांगा बरं सगळ्यांची. आत्ता कुठं म्हणला हा बालक माझा 16 वर्षाचा होतोय. हे पहा, राक्षसांचे लढायला मी माझी चतुरंग सेना घेऊन येतो, तरी तुम्ही रावण म्हणताय, रावणाशी मी सुद्धा लढू शकत नाही. कारण रावणाचं वैशिष्ट्य आहे म्हणले, तो लढायला उभारला की समोरच्याचं बळच खेचून घेतो म्हणले, दुसरा निर्बलच होतो. मी सुद्धा नाही. आणि हे मारीचंड सुबाहू तुम्ही जे सांगायला लागलाय, त्यात विश्वामित्रांनी त्यांची ओळख सांगितलेली असते की सुंद नावाच्या राक्षसाचा हा मुलगा आहे. त्यातले एकाशीच मी कसा बसा लढू शकेल. आता दशरथ म्हणजे अतिरथी आहे, म्हणजे 10 सहस्र महारथींचा मुकाबला जो करू शकतो, युद्ध करू शकतो, असा तो दशरथ आहे. आणि तो सांगतोय की माझा राम या राक्षसांची आता कसा लढेल. मुनीवर मी येतो, चतुरंग सेना घेऊन येतो, रामाला एवढं मागू नका. विश्वामित्र म्हणतात, राजा, इक्ष्वाकू वंशात शब्द दिलाय पाळला नाही अशी माणसं निर्माण होत नाही. हा, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. एक वेळ गेले शब्द काय ते पुन्हा फिरवावे. पहिल्या दिवशी मी आपल्याला सांगितलंय. तर तुझ्या कुळाला बट्टा लावणारं वर्तन तू करू नको, तुझं कुळ नुकसानीत येईल असं करू नको, त्याच्याविषयी अपकीर्ती होईल असं वागू नको, असं सांगितल्यानंतरही दशरथ मानसिक दृष्ट्या तयार होत नाही. त्यात मग विश्वामित्र म्हणतात, बघ तुझ्या मंत्र्यांना, वसिष्ठांना वगैरे विचारून बघ, ते काय म्हणतात बघ, आणि मग सांग. मी थांबतो थोडा वेळ इथं, पण हे करतोयस हे तू बरोबर करत नाहीयेस. त्यावेळेला वसिष्ठांकडे दशरथ मोठ्या आशेनं बघतो की वसिष्ठ आपल्याला मदत करतील, कारण वसिष्ठ सुद्धा विश्वामित्रांगत श्रेष्ठ ऋषी आहेत. त्यावेळेला वसिष्ठ हसतात आणि म्हणतात, राजा, हे जे तुझ्याकडे आलेत ना, ते उगीच आले नाहीयेत. त्यांना माझ्या इतकं जगात कोण ओळखत नाही म्हणते. कारण वसिष्ठ आणि विश्वामित्रांचा झगडा हा रामायण महाभारतातली मोठी मोठी प्रकरणं लिहिलेला असा विषय आहे. शेवटी वसिष्ठांकडनं विश्वामित्र हरतात, पण विश्वामित्र त्याकरता काय काय करतात हे जर तुम्ही बघायला गेलात तर डोक्याच्या बाहेर जाईल विषय. सगळा सांगत बसत नाही इथं. तर वसिष्ठ त्या सगळ्या आठवणीनं म्हणतात की यांना माझ्या इतका कोण ओळखत नाही, देव दानव राक्षस कोणी ओळखत नाही, मी यांना पुरता ओळखतो. हे इथं जे आलेत ते तुझ्या पुत्राचं कल्याण करायला आलेत. त्यामुळं त्यांची जी सांगणं आहे ते ऐक आणि तुझा मुलगा त्यांना देऊन टाक. अरे त्यांच्यापाशी काय काय आहे तुला माहित नाही, मला माहित आहे म्हणले. यांच्याकडं प्रजापती कुशवाश्वांचे पुत्र असणारी 100 अस्त्र आहेत म्हणले, आणि इतक्या गोष्टी आहेत की सांगता पुरवणार नाही. हे अस्त्रांची निर्मिती कशी आहे हे सांगण्याकरता मी हे वाक्य मुद्दाहून सांगितलं आपल्याला. म्हणजे ब्रह्मदेवाच्या हे सगळी पुत्र, ही सगळी सृष्टी निर्माण कशी झाली, तर या याच्यात नामदेवांच्या बाबतीत सुद्धा म्हणलेलं आहे
की नामदेवांनी काय म्हणलेलं आहे सांगतो तुम्हाला, की आपल्याला एक विषय असतो मनात, की सगळे आत्मे विविध प्रकारे जन्म घेत असतात. कोण पशु होतं, कोण प्राणी होतं, कोण कीटक होतं, कोण साप होतं, कोण माणूस होतं. मग हे दगड वगैरे कसे तयार होतात? ही वृक्ष कसे तयार होतात? तर नामदेव सांगतात, की मला पुढचा जन्म दगडाचा द्यायचा झाला तरी दे, खरं तुझ्या देवळातली रंगशिळा करतो. म्हणजे दगडाचा सुद्धा जन्म तुम्हाला होऊ शकतो. आणि या आता कथेत येणारच आहे आपल्याला, की दगड कसा होतो. त्यामुळं या पद्धतीची सगळी ही गोष्ट सांगत असताना विश्वामित्रांना हे वसिष्ठ सांगतात दशरथाला, की यांच्यापाशी प्रजापती कुशाश्वांचे पुत्र असणारे अस्त्र आहेत 100. अस्त्रे आहेत असं आपण स्त्रीलिंगी बोलतो असं नाही आहे. अस्त्र आहेत, हे सगळे पुत्र आहेत. आणि प्रजापती दक्षांच्या 2 तेजस्वी कन्या होत्या, जया आणि सुप्रभा नावाच्या. त्या त्यांनी कुशाश्वांना दिला त्या. त्यातल्या जयेला कुशाश्वांपासून 50 रूपहीन पुत्र झालेले आहेत. रूपहीन पुत्र आणि ते अस्त्र आहेत. आणि हे असे संहारक आहेत, की ते असुरांवर विजय मिळवतात. आणि सुप्रभेला जे 50 संहार नामक पुत्र झालेले, त्यांच्यावर कोणी आक्रमण करू शकतो. हे या विश्वामित्रांकडे आहे. तुझा पुत्र जर दिला तर ते पण त्यांना शिकवू. इथं आणखी एक विषय येतो, की विश्वामित्र रामाला मागत असताना म्हणतात, की तो आता आसक्तीहीन झालाय, त्याला मला दे. तो तरुण झालाय, मोठा झालाय. आता आसक्तीहीन झालाय यात विश्वामित्रांचा अर्थ असा आहे, की दशरथा तू आता लहान राहिला नाही. आई पाहिजे, बाबा पाहिजेत जवळ, अशी त्याची अवस्था नाहीये. त्यामुळे तो मोठा झालाय. त्याला आता ती आसक्ती नाहीये. तो शिकायला माझ्याबरोबर येऊ शकतो, तेव्हा माझ्याबरोबर दे. असं आहे. पण त्याबरोबर मला एक दुसरी गोष्ट आठवली, म्हणून मी ही ओळ मुद्दामून आपल्याला सांगतोय. दुसरी गोष्ट अशी आहे, की ती योग वशिष्ठाची कथा म्हणून सांगतात. मी योग वशिष्ठ वाचलेलं नाही, पण मी ऐकलेली कथा आहे. मी मुद्दामून आपल्याला सांगतो, कारण आपल्याला ती उपयोगी आहे. की राम ज्यावेळेला ही सगळी विद्या ग्रहण करत होता, अर्थात वसिष्ठांसारखा गुरु पुरोहित म्हणून घरात उपलब्ध असल्यावर त्याला बाहेर जायची गरजच नाही. आणि 8 ऋषी सगळे ते तुम्हाला मी सांगितले, की एवढे विद्वान शिक्षक आहेत त्याच्याकडे. त्यामुळे बाहेर जायची गरज नाही. आणि त्यामुळं राम ही सगळी विद्या ग्रहण करत असताना त्याची अवस्था अशी झाली, की आदर्शवाद त्यानं ऐकला सगळं. आपणही आदर्शवाद ऐकतो नाही. शाळेत वगैरे सुविचार लिहिलेले असतात, नेहमी खरे बोलावे. पण जग तसं चालतं का हो? नाही चालत, नाही चालत. यात आणखी तुम्हाला गंमतशीर गोष्टी सांगतो, की असा आदर्शवाद शिकल्यानंतर तसं वागायला जर जगात निघालो आपण, तर आपल्याला विपरीत अनुभव येतात आणि आपण खट्टू होतो. बघा तुमच्या मनाला असा अनुभव कधी आलाय? राम तर सगळ्यात हा संवेदनशील मनाचा आहे. आणि असं म्हणतात, की राम येऊन शिकल्यानंतर असा मान गुडघ्यात घालून बसला होता. आणि त्यावेळेला वसिष्ठाने विचारलं, "रामा असं का बसलास तू? शिकल्यानंतर तू तर उत्साहानं नवं काहीतरी करायच्या दृष्टीनं प्रेरित झाला." त्यावेळेला त्यानं सांगितलं, की आपण म्हणतात ते मी भोवताली बघितलं विश्वात, तर ते आदर्श पाळताना कोण दिसतच नाही म्हटले. लोक नुसतं आदर्श दुसऱ्याला सांगतात. आणि त्यावेळेला वसिष्ठांनी जो उपदेश रामाला केलेला आहे कार्यप्रवण करण्याकरता, त्याला योग वसिष्ठ असं म्हणतात, वासिष्ठ. म्हणजे तो उपदेश काय मी वाचला नाही, पण त्याची कथाही सांगतात. तर आसक्तीहीन राम झालाय म्हणजे असा झालाय का? हाही सुद्धा अर्थ निघू शकतो. पण विश्वामित्रांनी मात्र त्याला कार्यप्रवण करण्याकरताच मागितलंय, की राजवाड्यात कौतुकात नको. आता याला ट्रेनिंग दिलं पाहिजे. मी मुद्दामून हा शब्द वापरला. कारण इंडस्ट्रीमध्ये 2 प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं माणसांना. एक ऑफलाईन ट्रेनिंग असतं. ऑफलाईन ट्रेनिंग हे आपण शाळेत, कॉलेजमध्ये शिकतो ते. की पुस्तकातनं वाचायचं काय असतं ते. आणि दुसरं ट्रेनिंग असतं ते ऑनलाईन ट्रेनिंग असतं. ऑनलाईन ट्रेनिंग म्हणजे प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊनच युद्धाचा सराव करायचा. मोकळ्या मैदानात गोळ्या नाही मारायच्या भिंतीवर. सरळ शत्रूवर. हे ऑनलाईन ट्रेनिंग आहे. तर विश्वामित्र रामाला ऑनलाईन ट्रेनिंग देण्याकरता मागतायत. कारण रावणाशी लढायचंय म्हटल्यानंतर तशा पद्धतीनं हा वीर तयार झाला पाहिजे. तर त्याला विश्वामित्रांचं मार्गदर्शन आहे. आणि त्याकरता वसिष्ठ पण सांगतात, "अरे काही काळजी करू नको. या विश्वामित्रांबरोबर पाठव." कारण हे विश्वामित्र असे की अग्निकुंभ समजा आहे, अमृतकुंभ समजा अग्नीच्या संरक्षणात असेल, तर त्याला कुणीही पळवू शकत नाही. तसा तुझा राम, राजा दशरथा तुझा राम विश्वामित्रांच्या संरक्षणात असेल, तर त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे तू त्यांची महती मी जाणतो, त्यांच्याबरोबर पाठव. आणखी एक इथं गंमतशीर गोष्ट आहे बरं का. यात विश्वामित्र मारीच आणि सुबाहूचं वर्णन करत असताना असं म्हणतात, की हे वीर्यवंतो
सुशिक्षित लोक. हे वीर्यवंत म्हणजे बलशाली पराक्रमी आहेत आणि त्याबरोबर सुशिक्षित सुद्धा आहेत. हे दोन असुर आहेत. हे तिथं ब्राह्मणांना नष्ट करतायत. ऋषींचा उल्लेख बऱ्याच वेळा ब्राह्मण म्हणून केला जातो आणि गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे या ऋषी मुनींचं संरक्षण करणं असं. आणि हे तुम्हाला रामायणात वारंवार दिसेल आणि तेव्हापासून चालत आलंय. म्हणून अष्टप्रधान जसं शिवाजी महाराजांकडे आलं तसं गो ब्राह्मण प्रतिपालकत्व आलं. त्याला अलीकडचे जातीय संदर्भ लावून बघायचं कोणी कारण नाही. तर या ऋषींचं रक्षण करणं हे राजांचं कर्तव्य आहे. कारण त्या ऋषींच्या संशोधनात ना अनेक गोष्टी, ज्ञान हे सर्वत्र प्राप्त होतंय. गुरुकुल ते चालवतायत, वनात राहतायत आणि त्रास भोगतायत. त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं हे राजांचं कर्तव्य ठरलंय. राजांना ते 100% मान्य आहे. तर अशा रीतीनं ते सांगताना म्हणतात की हे मारीचन शुभाऊ हे वीर्यवंत जसे आहेत तसे सुशिक्षित आहेत. म्हणून मला त्यातनं एक भिडे गुरुजींनी सांगितलेली मजेदार गोष्ट आठवली. ते म्हणले अलीकडचे सगळे भ्रष्टाचार, हे परदेशात लोक देशाचे पैसे चुकवून पळालेत, काही फितूर झालेत, काही मोठमोठे घोटाळे केलेत, हे सगळे शिकलेले आहेत. अशिक्षितांनी म्हणजे रोजगार हमीच्या कामावरच्या कुणीही कुठलाही मोठा घोटाळा केलेला, हे सगळे सुशिक्षितांनीच केले. म्हणजे हे विश्वामित्रांना सुद्धा माहित होतं हे सुशिक्षित आहेत आणि हे असं वागतायत मारीचंद. आणि म्हणून ते म्हणायचे ते शासनाचं एक बोधवाक्य आहे ना, शिकेल तो टिकेल. शिकेल तो टिकेल आणि तोच देश विकेल असं म्हणायचे. आणि म्हणजे शिक्षणानं ही संस्कारिता प्राप्त होते अलीकडं, अशातला भाग नाहीये. आणि असुरांचं शिक्षण हे दुसऱ्याच्या संपत्तीचा जीवाचा अपहार करणारा असल्यामुळं हे मारीचन स्वभाव आहे, तसं शिक्षण घेतलेलं. आणि म्हणून रामाला मागितल्यानंतर वसिष्ठांनी असं सांगितल्यानंतर राजा दशरथाचं मन तयार झालं आणि राजा दशरथानं मग स्वस्ती वाचन वगैरे करून रामाचं मस्तक वगैरे हुंगलं आणि तू जा बरं का त्यांच्या बरोबर म्हणलं. रामाची सावली लक्ष्मण, मी पण येणारच म्हटलं. आणि येणार म्हणल्यानंतर विश्वामित्र, रामचंद्र, लक्ष्मण पाठोपाठ जायला लागले. अयोध्येतले नागरिक बघायला लागले आणि त्यावेळेची व्यवस्था तुम्हाला सांगतो, रथातनं जाऊ शकले असते सगळे. मुनीवर तर राजर्षी आहेत. विश्वामित्र श्रीमंत राजे होते स्वतः पूर्व आयुष्यात. खरं ते चालत चाललेत म्हणल्यावर हेही दोघं चालत चाललेत राजकुमार रस्त्यानं. आणि अयोध्येचे नागरिक बघतायत त्यांना चालत जात. पुढे विश्वामित्र चाललेत, मागे राम आहेत, त्यांच्या मागे लक्ष्मण आहेत. आणि त्यांचं वर्णन केलेलं आहे की त्यांनी भात्यासह धनुष्य घेतलेलं आहे. एका खांद्यावर भाता आहे, एका खांद्यावर धनुष्य आहे. आणि जणू विश्वामित्राच्या मागणं 3 फण्यांचे 2 नाक चाललेत असं दिसत होतं. म्हणजे असे भोवे होते. एक मध्ये मस्तक, इकडं भाता, इकडं धनुष्य, हे 3 फणे म्हणे. हे 2 नाग विश्वामित्रांच्या मागणं चाललेले आहेत. आणि सुद्धा छान छान उपमा त्यात दिल्यात बरं का. विश्वामित्रांच्या मागणं जाताना स्थाणुदेव म्हणजे महादेव, त्यांच्या मागणं त्यांचे 2 अग्निपुत्र चाललेत, स्कंद आणि विशाख असं दिसतंय म्हणे. किंवा ब्रह्मदेवांच्या मागणं 2 अश्विनी कुमार चाललेत असं दिसतंय. आणि हे असे चालत 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 जातात आणि सरयू नदीच्या तीरापर्यंत जातात चालत. म्हणजे 1 दिवसाचा चालण्याचा संपूर्ण प्रवास पूर्ण करत असतात ते. आणि हे चालत 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 तिकडे गेल्यानंतर सरयूच्या काठी त्यांचा पहिला पडाव पडतो. तिथं संध्याकाळ होते, मग संध्या वगैरे केली जाते. त्यावेळेला एकदम विश्वामित्रांच्या मनात येतं, राम आचमन कर, मी इथं तुला काहीतरी देणार आहे. राम आचमन करतात. आचमन करणं ही देहाची शुद्धी असते. त्यामुळे कुठलीही विद्या ग्रहण करण्यापूर्वी आपल्याकडं हा प्रघात आहे की आचमन करायचं. म्हणून अलीकडे फक्त पूजेच्या वेळेला आपण करतो की गुरुजींनी सांगितलं आचमन करा की आचमन करतो. बाहेरची शुद्धी आंघोळीनं होते. अंतरशुद्धी जी आहे ती भगवंताचं नाम घेऊन ते जे पाणी पिलेलं आहे त्यानं होत असते. आणि त्यामुळे ती अंतरशुद्धी रामाला करायला सांगितलेली आहे. आणि ती सांगितल्यानंतर विश्वामित्र त्याला बला आणि अतिबला नावाच्या 2 मंत्र विद्या देतात की हे 2 मंत्र ग्रहण कर. आता ह्या सुद्धा ब्रह्मदेवाच्या 2 कन्या सांगितल्या, बला आणि अतिबला. यानं काय काय होतं, ही सर्व विद्यांची जननी आहे म्हणले. रामा तुझं रूप आहे असं राहील ही विद्या ग्रहण केल्यानंतर. तुला रोग स्पर्श करू शकणार नाही, ताप स्पर्श करू शकणार नाही, तुला थकणं माहीत असणार नाही. तुझं रूप असंच राहील. आणि महत्वाचं सांगतात, हे पुढे रामाला उपयोगी पडतं बरं का. झोपेत आणि असावतपणे तुझ्यावर कुणीही आक्रमण करू शकणार नाही, असुर राक्षस वगैरे. भूतलावर बाहुबलात
तुझ्यासारखा कोणीही असणार नाही. रामा, तुला तहान भूक लागणार नाही. आणि सगळ्यात भारी गोष्ट सांगतात की तुला एक चातुर्य प्राप्त होईल म्हणले ज्ञानाचं, की कुणीही विद्वानानं कसलाही प्रश्न विचारला तर त्याचं तू तात्काळ उत्तर देऊ शकशील या बला अतिविद्या घेतल्यानंतर. तेव्हा या ग्रहण कर. ते तत्काळ उत्तर द्यायला ज्ञानवंत असायला लागतं बरं का. मी आपल्याला एक माझी व्यक्तिगत झालेली आज गोष्ट सांगतो, पण तुम्हाला हे नेमकं पटेल काय ते. मी आपल्याला पहिल्या दिवशी मामा महाराज केळकरांची गोष्ट सांगितली होती की त्यांच्या घरात 96 वर्ष कीर्तन परंपरा आहे म्हणून. आपलं सौभाग्य असं आहे की आपल्या बरोबर त्यांच्या घरात मोठ्या टीव्हीवर प्रक्षेपित करून ही मालिका बघितली जाते, जिथं 96 वर्ष आणि अनेक लोक बघायला जमतायत. मला पूजनीय अण्णांचा फोन आला दुपारी, तसा आप्पा काकांचा फोन आला आणि अगदी एक या प्रसंगाला साजेशी कथा त्यांनी मामांची सांगितली. मामा सुद्धा आत एक राम बाहेर एक राम म्हणायचे, तर ते राम म्हणजे आमचे दासराम महाराज, अगदी बालपणापासून कीर्तन करणारे. आणि गंमत अशी सांगितली त्यांनी की मामा महाराज शिक्षक होते आणि ते मुलांना वक्तृत्वासाठी किंवा वादविवादासाठी विषय द्यायचे. आणि संतच प्रत्यक्ष शिकवायला म्हणजे ती मुलं किती भाग्यवान असतील. रामासारखीच नाही की वसिष्ठच शिकवायला. तशीच अवस्था आहे मामा महाराजांकडे शिकताना मुलांची. आणि मामा महाराज विषय द्यायचे, मग मुलांनी तयारी करायची, मग त्यांना ते बोलायला लावायचे त्याच्यावर. आणि एक दिवस मामा महाराज विषय द्यायचेच विसरले. मुलं पण कशी असतात तुम्हाला माहित आहे की शाळेतली वगैरे. हा वांडपणा आपण पण केलाय. आठवतं ना तुमची आमची 16 जेव्हा सरली होती. तर प्रत्येकाजवळ ही विद्या असतेच आहे, उपजत असते आणि कोणी शिकवायला लागत नाही बरं का. तर मुलांनी फळ्यावर लिहून ठेवलं, आजचा विषय काही नाही. कारण विषय द्यायला विसरले ते. मग मामा आले आणि मामा महाराज म्हणाले मुलाला, अरे चला आजचा विषय काय आहे बघूया. मुलं कुकू कुकू हसतायत, फळ्याकडे बघतायत. फळ्यावर लिहिले आजचा विषय काहीही नाही. मामा म्हणले बरोबर, आजचा विषय काहीही नाही. आणि त्या संपूर्ण तासात मामा महाराज काहीही नाही वर बोलले. अर्थात त्यांच्या नसानसात ती गोष्ट भिनलेली होती. अहो ज्याच्यात राम नाही त्याच्यात काय म्हणायचं, काहीही नाही. आणि हेच काहीही नाही त्यांनी तासभर सांगितलं. म्हणजे एक अप्रतिम प्रवचन त्या काळच्या विद्यार्थ्यांना ऐकायला मिळालेलं आहे. 60-70 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल कदाचित, कारण त्यांच्या कीर्तन परंपरेला मामा महाराजांपासून 96 वर्ष झाली. तर हे तत्काळ असं सुचलं पाहिजे की काहीही नाही, मुलांनी फजिती करण्याकरता लिहिलंय, पण त्या काहीही नाही वर एक अप्रतिम प्रवचन होऊ शकतं की रामाशिवाय जगात रीता ठाव न जगती, काहीही नाही. तुम्ही आम्ही जन्मायाधी काय, काहीही नाही आपल्यासाठी. अशा पद्धतीनं त्यांनी तो विषय सगळा सांगितला आणि तो त्या मुलांनी ऐकला. तर ही जी व्युत्पन्न बुद्धी म्हणतात किंवा ज्याला परक्या भाषेत हजरजबाबीपणा म्हणतात, तर तो हजरजबाबीपणा हा या बला अतिबला या विद्या ग्रहण करून रामा तुला प्राप्त होईल असं सांगितलेलं आहे. आणि राम आचमन करून ती विद्या ग्रहण करतात. इथं मला आणखी एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधायचंय. ते म्हणजे लक्ष्मण तिथं जाऊन म्हणत नाही बरं का, हो मला काही तर द्या की म्हणून. तुम्ही आम्ही असतो तर म्हणलो असतो. कारण इथं असं आहे की परमेश्वराची जी काही योजना ठरली आहे त्यातनं विश्वामित्रांनी फक्त रामाला मागितलेलं आहे, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथ. त्याबरोबर लक्ष्मण हा अट्टाला पेटून येणार आहे, कारण मला रामाशिवाय करमत नाही. पण त्याला ये म्हणून सांगितलंय. पण लक्ष्मण असंतुष्ट आहे का? अजिबात नाही. माझ्या रामाला सगळं मिळालं म्हणजे मलाच मिळाल्यासारखं आहे, असा त्याचा भाव आहे. म्हणून लक्ष्मणाचा कुठला भाव त्यात लिहिला पण नाहीये त्यांनी. हे माझी पोती मनोवृत्ती आहे, त्यामुळे मी हा विचार मनात आणला की सगळं विश्वामित्र रामालाच देतात, लक्ष्मणाला काही सुद्धा देत नाही. आपण अगदी लाडक्या मुलाला 2 चॉकलेट दिली तर दुसऱ्या बरोबरच्या मुलाला एक तरी देतो नाही. पण इथं ही दैवी योजना आहे आणि त्या करवी विश्वामित्र कार्यरत आहेत. त्यामुळे जिथं जे द्यायचं, कारण त्यांना माहित आहे लक्ष्मण सुद्धा विष्णूच आहे, राम सुद्धा विष्णूच आहे, त्यामुळे जिथं जे द्यायचं तिथंच ते देतात. हे यात लक्षात घेण्यासारखं आहे आणि लक्ष्मणापासून आपण शिकण्यासारखं आहे की आपल्या योग्यतेचं जे असतं ते आपल्याला मिळत असतं. आलं का लक्षात? तर राम हा त्याकरता सिद्ध आहे ते धारण करायला. ती भूमी सुद्धा तशी पाहिजे. म्हणजे तुम्ही पाया मजबूत असल्याशिवाय इमारत बांधू शकत नाही. तर पाया मजबूत लागतो. ज्याचा पाया मजबूत आहे त्याला ती विद्या प्राप्त होते. हे लक्षात घ्या की राम त्यासाठी आलेले आहेत आणि रामाना ही विद्या दिल्यानंतर
मग सायंकाळ झालीये, अंधार पडायला लागलाय. पूर्वी माणसं सूर्यास्त झाला की आवरून झोपायची आणि त्या पद्धतीनं तिथं सरयू नदीच्या काठी तृणशय्येवर हे 2 राजकुमार आणि हा ऋषी झोपलेले आहेत. आता विश्वामित्र सुद्धा जुन्या काळचे राजे असले तरी त्यांनी कठोर तपश्चर्या केलेली आहे. त्यामुळे त्यांना अडचण नाहीये. पण ही दशरथाच्या राजवाड्यात अतिशय मौसूद बिछाण्यावर झोपणारी दोन्ही बालकं म्हणजे वाल्मिकीने सुद्धा लिहिलंय, की त्यांना योग्य नसलेल्या बिछाण्यावर ते विश्वामित्रांच्या शेजारी झोपले. आणि विश्वामित्र रात्री त्यांना मोठ्या प्रेमानं गोष्टी सांगत होते. हा अनुभव मी घेतलाय. हो. आम्ही पूर्वी म्हैसकरवाडा म्हणून गावभागात सांगलीत आहे तिथे राहायचो. आणि उन्हाळ्यात सगळेजण त्यावेळेला घराच्या छतावर झोपायचे. त्याला आम्ही पत्र्यावर झोपणं म्हणायचो, कारण पत्र्याचं छत. आणि तिथं अंगणात बकुळीचं एक मोठाच्या मोठा डेरेदार वृक्ष होता. अहो चांदण्यासारखी त्याची फुलं बहरलेली असायची, सुगंध असायचा वातावरणात. एखादा पक्षी रात्रीचा उडत जायचा, पिंगळा कधीतरी बोलायचा. अशा पद्धतीची ते वातावरण असायचं. आणि माझे वडील असे भव्य वाटायचे मला आणि ते पहुडलेले असायचे आणि त्यांच्या दोन्ही बाजूला मी आणि माझा धाकटा भाऊ जितेंद्र दोघ जण असे पडलेले असायचो त्यांच्या हातावर डोकं ठेवून. आणि त्यावेळेला बाबा मला रामायणाच्या गोष्टी सांगायचे. त्यावेळेला मला बाबा महाभारताच्या गोष्टी सांगायचे. त्यावेळेला बाबांनी मला शिवचरित्र सांगितलंय. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी मी बालपणी शिकलोय. त्यामुळे विश्वामित्रांचा आणि राम आणि लक्ष्मण त्यांच्या बरोबर झोपलेत असा हा प्रसंग वाचल्यानंतर मला माझं बालपण आठवलं. त्या त्या शिदोरीवर मी बोलतोय बरं का आपल्याशी. मग ती विकसित झालेली आहे, की मला दादा महाराजांचा सहवास लाभलाय, अण्णांचा लाभलाय किंवा आमच्या काका महाराजांचा लाभलाय. त्यातनं त्याचा विकास झालाय. अनेक विद्वानांना ऐकलं किंवा वाचलं. पण मूळ बी पडले ते तेव्हा पडलेलं आहे. त्यामुळे आई बाबांनी, आजी आजोबांनी टीव्हीचा वेळ बाजूला ठेवून मुलांना गोष्टी सांगितल्या पाहिजे हे लक्षात घ्या. तर त्यांची तयारी होणार आहे. आणि त्या पद्धतीनं ती माझी तयारी त्यावेळेला चांदण्या बघत बघत मी राम लक्ष्मणासारख्या अनंत गोष्टी शिकल्या. आणि विश्वामित्रांबरोबरचा हा जो प्रवास आहे ना त्यांचा, त्यात त्यांना अति पुरातन आणि फार भारी भारी गोष्टी सांगितल्यात. मला म्हणजे प्रश्न पडला, की आज आपण 4थ्या दिवशी आहोत. अजूनही बालकांडात आहोत. तर 10 दिवसात रामायण सांगायचं म्हटल्यानंतर पुढची 7 कांड कधी सांगायची आणि काय सांगायची? पण मी माझ्या मनाशी विचार केलाय. आपल्याला पटला तर बघा. की रामायणातल्या ज्या गोष्टी आहेत, की आदौ राम तपोवना बिगमनम हत्वा मृगम कांचनम इथनच चालू होतं ना. तपोवनात गेले तिथनच. हत्वा मृगम कांचनम वैदेही हरणम जटायू मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दालनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्णानं एतद्दी रामायणम. इथून पुढचं सगळं रामायण मी एका श्लोकात पहिल्या दिवशी सांगितलं, आत्ताही सांगितलं. तर या माहीत असलेल्या गोष्टींवर रेंगाळण्यापेक्षा ज्या माहीत नाहीत आणि शिकण्यासारख्या आहेत तिथं रेंगाळावं असं मला वाटलं. आणि म्हणून मी या तुम्हाला गोष्टी थोड्या विस्तारानं सांगतोय. अर्थात सर्व रामायण आपण शेवटच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचण्यापर्यंत सांगण्याचा माझा निश्चित विचार आहे. आणि ते मी योग्य वेळ योग्य ठिकाणी देत जाईन. पण आपण हे लक्षात घ्या, की हे जे दुर्मिळ आहे, जे आपण फारसं ऐकलं नाही, अनंत ठिकाणी ऐकलेल्या गोष्टी आपण आहेत. आता रामायणाची संपूर्ण मालिका आपण बघितलेली आहे. त्यामुळे तेच पुन्हा न सांगता थोडंसं जे मागं राहिलंय, इतरांनी सांगितलं नाही, खरं त्यात ज्ञानाचं भांडार आहे. त्यात अप्रतिम कस्तुरीसारखा सुगंध दडलेला आहे. तो आपल्यासमोर उलगडून दाखवावा अशी माझी इच्छा आहे. मी इच्छा सांगितली. मला जमणार किती हे आपण ठरवणार सगळ्यात. तर त्या पद्धतीनं या गोष्टी मी आपल्याला सांगत चाललेलो आहे. तर अशा रीतीनं हे रात्री त्या गोष्टी ऐकत ऐकत झोपलेले आहेत सगळे. सकाळी उठताना आता हे राजपुत्र पहिल्यांदा बाहेर पडले तो 16 वर्षाचे आहेत दोघंही मुलं. आणि ही दोघ जण अशी झोपली आहेत आणि त्यांना झोप लागली की गाढ. पहिल्यांदा उठले विश्वामित्र. कारण या वनवासाची त्यांना जास्त सवय आहे. त्यामुळे उठल्यानंतर त्यांनी हातपाय तोंड धुतलं आणि रामाला ते उठवत आहेत. राम लक्ष्मणांना. आणि त्यावेळेला काय बोलतात ते, तर तो श्लोक हा आपण खूप वेळेला ऐकलेला श्लोक आहे. एम.एस. सुबलक्ष्मींचं प्रातस्मरण आपण ऐकलं असेल. कौसल्या सुप्रजा रामम संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवान्निकम. हा श्लोक विश्वामित्र तिथं बोलले. आणि तो मग त्या व्यंकटेश सुप्रभातम मध्ये घेतलेला आहे. तर हा रामायणातला श्लोक आहे. हा रामाला तिथं उठवतात. आणि इथं एक गोष्ट फार लक्ष देण्यासारखी, ती म्हणजे पहिली 2 अक्षर, ते पहिले 2 शब्द. कौसल्या सुप्रजा
रामम संध्या प्रवर्तते, कौसल्या सुप्रजा रामा. याच्यात काय महत्वाचं आहे तुम्ही म्हणा. तर यात विश्वामित्र एक मोठी गोष्ट सांगतात, की जी परंपरेच्या सर्व ग्रंथातनं सांगितली गेलेली आहे, की रामा, तुझ्यामुळं कौसल्या ही सुप्रजा जनन करणारी ठरलेली आहे. तुझ्यामुळं मातेला सुप्रजा जनन करणारी असं लोक म्हणतात. आता ह्याच्यात मोठा अर्थ काय दडलेला आहे सांगा. तर विवाह का करायचा असतो याचा अर्थ तिथे आहे. आपल्याकडे धर्मशास्त्रात असं सांगितलंय, की प्रजातंतू वर्धिष्णू करण्याकरता विवाह करायचा आहे आणि सुप्रजा निर्माण झाली पाहिजे त्यात. त्याकरता विवाहातले संस्कार आहेत, गर्भाधान वगैरे संस्कार जे आहेत ते त्यासाठी आहेत, की जे हल्ली केलेच जात नाहीत बऱ्याच वेळेला. खरं हे सुप्रजा निर्माण करण्याकरता आहेत. संतती निर्माण करायची नाहीये, संख्या वाढवायची नाहीये, उत्तम दर्जाची माणसं वाढवायची आहेत. म्हणून विवाह काळजीपूर्वक आणि संस्कारपूर्वक करावा, कारण पुढची पिढी त्यावर अवलंबून आहे. भ्रष्टाचारी माणसं निर्माण का होतात, तर हे संस्कार केलेले नसतात. ज्या वेळेला मुलगा, आजच आता मी घटना वाचली, आपणही वाचली असेल, की उत्तर प्रदेशात कोणी दुबे नावाच्या गुंडानं पोलिसांना 8 पोलिसांना मारलं, तर त्याच्या आईनं आज विधान केलेलं आहे. मी नेटवर सहजच वाचलं, माझ्या समोर आलं म्हणून, की आई म्हणली त्याला, पोलिसांना सांगून टाकलं तिनं, की त्याला गोळ्या घालून ठार मारा. आईला आपल्या पुत्राविषयी असं म्हणायची वेळ आली. त्या आईला एवढ्या यातना का झाल्या बरं? कारण तिला लोक सुप्रजाजनन करणारी म्हणले नाही, या दुबेची आई म्हणते. हे लक्षात घ्या. म्हणजे मुलं अशी झाली पाहिजेत, की तुम्ही जगाला सुप्रजा देऊन गेलात, कटकट देऊन गेला नाहीत, असं लोकांनी म्हणलं पाहिजे. मग रामा, तुझं वागणं इतकं आदर्श आहे, की तुझ्यामुळं मातेला धन्यता प्राप्त झालेली आहे. आपलं पण कर्तव्य आहे बरं का ते, की आपल्या आई वडिलांचा सन्मान हा आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून आपण भ्रष्ट वागायचं नसतं, शिष्ट वागायचं असतं, व्यवस्थित वागायचं असतं. का? तर आपल्या आई वडिलांचा सन्मान आपल्यावर आहे, आपल्या कुळाचा सन्मान आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून हा श्लोक अतिशय महत्वाचा लक्षात ठेवायचा, की कौसल्या सुप्रजा रामम संध्या प्रवर्तते. आणि मग पुढे कर्तव्याची जाणीव दिली आहे. उत्तिष्ठ नरशार्दूल, अरे तू नरसी आहेस, ओठ. पराक्रमासाठी द्यायचंय ना त्याला. आपण कसं, माझ्या बाळा उठ रे, माझ्या गोड राजा राजा उठ रे. तिथं तसं नाही आहे लाड. उत्तिष्ठ नरशार्दूल, ए शूरसिंहा, उठ नरसिंहा, चल. कर्तव्यम दैवान्निकम, कर्तव्य जे करायचंय ते कर, चल उठ. आणि अशा रीतीनं रामाला प्रेरित करून विश्वामित्र उठवतायत आणि पुढे नेतात. ते आयुष्यातच खरं म्हणजे उठवतायत. त्याचं फक्त या रात्रीत रूपक धरायचं आपण, की पुढच्या कर्तव्यासाठी नरसिंहा तयार हो, तुला रावणाला मारायचंय, असं जणू सांगतायत. तर अशा रीतीनं त्यांचा प्रवास पुढे चालू होतो. सकाळची संध्या वंदन वगैरे केलं जातं आणि पुन्हा चालायला लागतात आणि सरयू गंगेच्या संगमावर ते, त्या संगमावर एक आश्रम आहे, अतिशय अप्रतिम आश्रम आहे. आणि तो आश्रम बघितल्यानंतर राम विचारतात, मुनीवर हा आश्रम कुणाचा हो? तर ते सांगतात, हा भगवान शंकराचा आश्रम आहे आणि भगवान शंकराने इथं तपश्चर्या केलेली आहे, म्हणून इथलं वातावरण एवढं सुंदर आहे. आणि शंकराने इथं तपश्चर्या केली आणि त्यावेळेला ते त्यांच्या बरोबर तपश्चर्या करणाऱ्या सगळ्या सिद्धगणांबरोबर बाहेर पडलेले होते आणि त्यावेळेला मदनानं त्यांच्यावर आक्रमण केलं. कंदर्प असं मदनाचं नाव आहे. आणि त्या मदनानं स्वतःचा बाण त्यांच्यावर चालवला आणि हे शिवाच्या लक्षात आलं. आणि त्यांनी रागानं तिसरा नेत्र उघडून मदनाकडे बघितलं आणि त्याला जाळून टाकलं. ती घटना इथं घडली होती. आणि त्याला जाळून टाकल्यानंतर तेव्हापासून तो बिन अंगाचा झाला, म्हणून त्याचं नाव अनंग असं पडलं. आणि त्याचं अंग जिथं पडलं, ते जळलेलं राख वगैरे, तिथं अंगदेश निर्माण झाला म्हणतात. काल मी अंगदेशाचा आपल्याला उल्लेख केला, की इथनं त्या अंगदेशाची निर्मिती आहे. तर ही कथा पुन्हा विश्वामित्र त्या दोघांना सांगतात. मग त्या आश्रमात त्यांचा त्या दिवशीचं राहणं होतं, दुसऱ्या दिवशीचं. आणि मग ते ऋषी जे असतात त्या आश्रमातले, ते विश्वामित्र आलेत म्हटल्यावर सगळीकडे सन्मान आहे त्यांचा. त्यांना नीट सगळं ही रात्री पुन्हा गप्पा गोष्टी आणि हे सगळं झाल्यावर ते ऋषी काही गोष्टी सांगतायत, राम आणि लक्ष्मण आलेत म्हणल्यावर. आणि मग सकाळी एक सुंदर नाव आणली जाते आणि या तिघांना गंगा पार होण्यासाठी बसवलं जातं. त्या संगमावरून जाताना तुमुल ध्वनी येत असतो. राम आता जग बघायला लागलाय ना,
कौतुकानं म्हणजे सगळ्या गोष्टी कुतूहलानं, कौतुकानं नाही, कुतूहलानं सगळ्या गोष्टी बघतोय आणि विश्वामित्रानं विचारतायत, की "मुनिवर, हा प्रचंड ध्वनी कसा काय येतोय?" अरे म्हणले, "ही ब्रह्मसरातनं आलेली सरयू आहे ना, मानस सरोवरातनं कुठं आपल्या कैलासापासनं, तर ती गंगेला मिळालीये आणि त्या दोन्ही नद्या मिळत असल्यामुळं त्यांच्या पाण्याची धडकून हा ध्वनी निर्माण होतोय. तू काय त्याची काळजी करू नको. आपण नावातनं पलीकडे जाणार आहोत. इथं संगमाला नमस्कार मात्र जरूर कर बरं का. हे तीर्थक्षेत्र आहे." असं म्हटल्यानंतर राम, लक्ष्मण तिथं नमस्कार करतात. दोघंही ही तिघही मंडळी पलीकडच्या प्रदेशात उतरतात आणि पलीकडच्या प्रदेशात उतरल्यानंतर तिथलं वन एकदम विरान दिसायला लागतं. तर कसं असतं, सुंदर फुलांनी सजलेलं वन वेगळं दिसणार. काटेरी वृक्षांचं वन वेगळं दिसणार. आणि हे विरान आणि एक जाणीव होती बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याला, की ते असं बकाल वाटतं, वाईट वाटतं तिकडं बघितल्यानंतर. तशी काहीतरी भावना ही रामचंद्राच्या मनात निर्माण होते आणि रामचंद्र म्हणतात, की "ऋषीवर, हे वन असं कसं आहे बरं? हे इतकं उद्ध्वस्त का वाटतंय? म्हणजे याच्यात काहीच मांगल्य नाहीये, असं का झालंय?" ऋषीवर सांगतात, "अरे, काय सांगू तुला? ही जी भूमी होती ना, अप्रतिम होती, सुजलाम सुफलाम. हे इथले हे जे दोन देश आहेत म्हणले, हे मलद आणि काळशे नावाचे देश. म्हणजे काय झालं म्हणले, की विश्वामित्रांनी पुराणी कथा पुन्हा एकदा सांगितली, की म्हणले इंद्रानं वृत्रासुराला ज्यावेळेला मारलं, त्यावेळेला त्याचा आणि त्यांचा जो संग्राम झाला मोठा, त्यानंतर इंद्र विजयी जरूर झाले, पण इंद्रांचं अंग सगळं मातीनं माखलेलं होतं. कारण लढाईत नंतर पुन्हा द्वंद्व होतं, द्वंद्वात एकमेकाला उचलून आपटलं जातं. नाना उपयोग. मळलंय पूर्ण. आणि नंतर मग त्यांना क्षुधा पण प्रचंड निर्माण झाली, भूक लागली. अहो, 1 तास बोललो कॉलेजमध्ये, तास घेतला तर मला भूक लागते नुसतं बोलून. युद्ध खेळल्यानंतर काय अवस्था झाली असेल. तर क्षुधा म्हणजे करुष आणि मल हा त्यांच्या अंगावरचा आहे. मग इथल्या ऋषींनी इंद्रांना अंघोळ घातली म्हणे. त्यामुळे त्यांचा मळ सगळा इथनं वाहिला म्हणे आणि त्यांची क्षुधा शांती पण केली. वनातल्या गोष्टी मिळालेल्या त्यातनं आणि त्यांची भूक पण हरली. इंद्र संतुष्ट झाले, स्वच्छ झाले आणि ते म्हणले, "माझा मळ जिथनं वाहिला आणि माझी क्षुधा जिथं शांत झाली, हे दोन्ही देश सुजलाम सुफलाम होत." असा इंद्राने आशीर्वाद दिला आणि ते दोन्ही देश खरंच नांदते झाले की हो. म्हणून मळापासून निर्माण झाला तो मलद आणि करुष हरण करणारा तो कारुष्य देश. असे हे दोन देश निर्माण झाले म्हणले इथं. सुजलाम सुफलाम होते. पण इथंच ही ताटका नावाची राक्षसी आली आणि ती सुंद नावाच्या राक्षसाची पत्नी आहे. खरं म्हणजे सुकेतू नावाच्या यक्षानं प्रचंड तपश्चर्येनं हिला प्राप्त केलं. आता तपश्चर्येनंतर दरवेळेला देवानी मुलगाच दिलाय असं समजू नका बरं का. नाहीतर हे काहीतरी गैरसमज आपल्याविषयी निर्माण केले जातात. वटसावित्रीतली जी सावित्री आहे ना, तिच्या वडिलांनी तपश्चर्या केल्यानंतर सावित्री देवीची तपश्चर्या केली आहे. त्यावेळेस सावित्री देवीनं सांगितलंय, "तुला संतती होईल, खरं मुलगी होईल. मान्य आहे का तुला?" मग अश्वपतीने सांगितलं, की "हो, मला मान्य आहे. मला मुलगी झाली तरी आनंद आहे." त्यावेळेस सावित्री देवीने सांगितलं, "मीच तुझ्या पोटी जन्माला येते." म्हणून ती तेजस्वी कन्या जन्माला आलेली आहे. आलं का लक्षात? म्हणजे लोकांनी मुलगाच पाहिजे असा राजे लोकांनी हट्ट धरलेला नाही. आम्हाला संतती पाहिजे पुढे जाण्याकरता. कारण वंश सातत्य टिकवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. म्हणून जनावरं सुद्धा या बाबतीत अतिशय कार्यरत असतात. कारण त्यांचा वंश हा याशिवाय पुढे जाणार नाही विवाहाशिवाय. मग तो विवाह कशा पद्धतीचा हा भाग आपण बाजूला ठेवू. पण अशा रीतीनं हे मलद आणि कारुष्य देश जिथं निर्माण झाले, तिथं सुकेतू यक्षानं तपश्चर्या केली ती आणि मग ब्रह्माच्या वरदानानं त्याला एक मुलगी निर्माण झाली. मग मुलीला अबला म्हणतात की नाही. मग तिला बलशाली करण्याकरता 1000 हत्तींचं बळ तिला दिलं ब्रह्मदेवाने. त्यामुळे अबला अतिबला होऊन बसली. मग आता बऱ्याच वेळेला नाही त्याला जर बळ प्राप्त झालं, तर त्याचं वागणं विचित्र व्हायला लागतं. तशी त्यांनी ती जंभासुराचा पुत्र सुंद नावाचा होता. आपण सुंदासारखा काय बसलायस म्हणतो का? सुंदोपसंधी सुद्धा वाक्यप्रचार वापरला जातो बघा आपल्याकडे. तसं सुंद आणि उपसुंद हे 2 राक्षस होते. त्यांच्यात शेवटी हाणामारी झाली एकमेकाच्यात एका स्त्रीवरनं. म्हणून एकमेकाच्यात मारामारी चालू झाली की त्याला सुंदोपसुंदी झाली म्हणतात. आणि यादवांच्यातही तशी आपसात झाली म्हणून त्याला यादवी म्हणतात.
हे शब्द का पडतात तर हे आपल्या वाङ्मयाची खूण आहे. आपण कितीही रामाला नाकारलं, राम झालाच नाही असं कोर्टात जाऊन सांगितलं, तरी आपण त्याला नाकारू शकत नाही, कारण हे रामायणातले शब्द आपल्या बोलण्यात अजून देखील आहेत. मी परवा सांगितलं नाही त्यांना कुणी वाली उरला नाही म्हणतात, तसंच आहे हो ते. आणि या सगळ्या गोष्टी अशा आहेत की त्या आपल्या हाडामासात रुजलेल्या आहेत, अशा काढून टाकता येणार नाहीत. अशा काढून टाकता येणार नाहीत, अजिबात येणार नाहीत. आणि म्हणून तर ब्रह्मदेवाने सांगितलंय, तुझी कथा पर्वत आणि नद्या असतेपर्यंत अस्तित्वात राहणार आहे ती असतेच, कारण ती रक्तात भिनलेली आहे. तर जंभासूर म्हणून होता, त्याचा पुत्र सुंद, याला ही मुलगी ताटका देण्यात आली सुकेतूची. आणि मग त्यांना मुलगा झाला तो मारीच राक्षस. त्याची रामायणात चांगली मोठी भूमिका आहे. आणि हा मारीच राक्षस जो आहे, तो सुद्धा आधी राक्षस नव्हता, यांचा मुलगाच होता. पण ह्यांनी या ऋषीमुनींना छळायचा उद्योग चालू केला. आणि ते नेमके वाटेला गेले अगस्ती ऋषींच्या. आता अगस्ती ऋषी म्हणजे आपल्याला माहित आहे, आचमनात समुद्र प्यायलाय त्यांनी. अशा महापराक्रमी ऋषीच्या मागे गेल्यानंतर अगस्तीने शाप देऊन त्या सुंदाला मारून टाकलं. आणि या त्राटकेला आणि तिच्या मुलाला सांगितलं, तुम्ही दोघं राक्षस बनाल. आणि म्हणून ते भयानक राक्षस आहे. त्यांचं आकारमान वाढलं. आणि मारीजाचं वर्णन करताना तर केलं, त्याचं असं म्हणजे मुंडकाचा जो भाग आहे तोंडाचा, तो भला मोठा होता आणि आव असलेला होता त्याचा. बरेच गुंड आपल्याला तसे दिसतात बघा, फोटोत वगैरे आव असलेले, काय आ करून तोंड असतात, ते भयंकर क्रूर असतात. तर तशा पद्धतीचा हा मारीच राक्षस तिथनं निर्माण झालाय म्हणले. आणि या ताटकेनं इथून 1.5 योजना परिघाचा सगळा देश या अगस्तींच्या रागानं उद्ध्वस्त केलेला आहे. आणि त्यामुळं हे मलद आणि कारुष देश हे असे वैराण झालेले आहेत. आणि याचं हे असं वन झालेलं आहे. आणि ते सुद्धा विराळ वन झालेलं आहे. म्हणजे फळाफुलांनी बहरलेलं नव्हे, तर अतिशय उद्ध्वस्त वाईट असं वन झालेलं आहे. हे या सगळ्या ताटकेचा पराक्रम आहे. आणि रामा, तुला तिला इथं मारायचंय, एवढं लक्षात ठेव. असं सांगितल्यानंतर राम बघायला लागतात. आता इथं मला एक सावरकरांनी लिहिलेल्या ओळी आठवल्या बरं का, की असं घडत असतं. म्हणजे मध्य प्रदेशात सुद्धा तुम्ही आता जर बघितलं तर रणथंबोर नावाचं वन आहे. तिथं पूर्वी राजवाडा होता आणि तिथं आता वाघ सिंह हिंडत असतात, वन माजून. तर असं जसं माणसाचं भाग्य जातं की नाही, तसं जागांचं सुद्धा भाग्य जातं. जिथं वैभव नांदलेलं असतं तिथं ही वन निर्माण होतात. पाप घडली की या पद्धतीच्या गोष्टी घडतात. आणि परक्यांच्या आक्रमणानं या घडतात. म्हणून आपण पाप तिथं काय घडतं, तर तुम्ही परक्यांच्या आक्रमणाबाबतीत सक्षम राहत नाही, सावध राहत नाही. आणि म्हणून असं होतं. सावरकरांनी हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे शिवाजी महाराजांवर गीत लिहिलंय, आपल्याला माहित आहे. आणि त्याची ध्वनिमुद्रिका सुद्धा लता मंगेशकरांनी गायलेली प्रसिद्ध आहे. पण त्याच्यात एक कडवं घेतलेलं नाहीये. ते कडवं मी तुम्हाला सांगतो, कारण ते अशा गोष्टींचा उल्लेख करणार आहे. सावरकर त्यात वर्तमानाचं वर्णन करतायत, की हा भग्न तटा असे गडागडांचा आजी, हा मग्न आज जयदुर्ग आसवा माझी. सावरकरांची भाषा बघा. हा भग्न तटा असे गडागडांचा आजी, हा मग्न आज जयदुर्ग आसवा माझी. जयदुर्ग आसवात का बुडालाय? इंग्रजाचं राज्य आहे म्हणून, परक्यांचं राज्य आहे. अरे शिवाजी महाराजांचे वंशज आम्ही म्हणतो, इंग्रजाचं राज्य सहन करतो. लाजीरवाण आहे. हा भग्न तटा असे गडागडांचा आजी, हा मग्न आज जयदुर्ग आसवा माझी. या भवानीची ही पुन्हा गंजली धारा, ही म्हणून भवानी देन कुणा आधारा. गडकोट जंजिरे सारे भंगले, जाहली राजधान्यांची जंगले. राजधान्यांची जंगल अशी होतात, मलद आणि कारुष सारखी. गडकोट जंजिरे सारे भंगले, जाहली राजधान्यांची जंगले. परदास्य पराभवी सारी मंगले. परदास्य असलं पराभव असला की मंगल कुठं जाणार, राहणारच नाही. परदास्य पराभवी सारी मंगले, या जगती जगत असू आज गमत असे लज्जा. हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी. काय लिहिलंय बघा त्यांनी. आणि त्या मलद आणि कारुद देशाची अशीच अवस्था त्या ताटकेमुळे झाली आहे रामा. तर तू पराक्रमी माणूस इथं आलायस, आता पुरुषार्थ तुझ्यात आहे, दाखव, चल तिला मारून टाकायचे. आणि नसता विचार करू नको बरं का. या धर्मग्रंथातनं आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. आपल्याला धर्म म्हणून चुकीच्या गोष्टी खूप शिकवल्या जातात बरं का. त्यात स्त्रिया पुढे आल्या की त्यांना मारू नये वगैरे शिकवलं जातं. रामायणात इथं आता स्पष्ट सांगितलेलं आहे, स्त्री हत्या सुद्धा राजपुत्रान करावी,
धर्मासाठी क्रूर कर्तव्य सुद्धा करावीत असं सांगितलेलं आहे. आणि हे आपण विसरतो. आपण अहिंसा वगैरे या गोष्टींचे चुकीचे अन्वय अर्थ काढतो. असे नाही आहेत. हे धर्मग्रंथ त्याकरता वाचायचे आपण. इथं स्पष्ट विश्वामित्र सांगतात की स्त्री ही एरवी संरक्षणीय आहे, तिला वाचवलं पाहिजे, पण तिचा जर उद्दिष्ट वाईट असेल तर तिला मारलं पाहिजे, कारण धर्म राखणं हे आद्य कर्तव्य आहे. धर्मासाठी स्त्रीचं रक्षण करायचं, पण स्त्री जर धर्मविरोधी असेल तर मारायचं. आपल्या स्त्री दाक्षिण्याच्या कल्पना अवास्तव झाल्यानंतर आत्ताच्या दिल्लीच्या दंगलीपर्यंत शत्रूनं स्त्रियांना पुढे केले, दंगल केलेले. तुम्ही स्त्रिया आल्या म्हणून बाजूला सरणार आणि मार खाणार. गायीचं सुद्धा असंच झालेलं आहे की नंतर आक्रमकांनी गायींचे कळप आधी चालवले. त्यांना आपल्या सैन्यांच्या रचना, गाय आली, पवित्र आली म्हणून रचना करून थांबलेलं सैन्य, व्यूह रचना, ते सगळं व्यूह सोडून बाजूला झाले. मग शत्रू आक्रमण करतो ना आपण पराभूत. असला काही विचार त्यावेळेला करायचा नसतो. संकटाच्या वेळेला नेहमीचा धर्म संपत धर्म आणि आपत धर्म वेगळा असतो. संकटातला धर्म वेगळा आहे. त्यामुळे ही स्त्री आली आहे ना, हिला मार. त्याकरता तुला 2 पुरावे देतो म्हणले. विरोचनाची कन्या मंथरा नावाची होती. आता यातली मंथरा अजून यायची आहे बरं का, ही जुनी मंथरा आहे. तर विरोचनाची कन्या मंथरा नावाची होती आणि ती पृथ्वीचा नाश करणारी होती. त्यावेळेला इंद्रानं तिला मारलेला आहे, काही गेलेली नाही. तसंच म्हणलंय पूर्वी शुक्राचार्यांची पत्नी आणि भृगूंची कन्या ही हे त्रिभुवन इंद्राविना सुन करणार होती, म्हणून विष्णूंनी तिला मारलेलं आहे. त्यामुळं ज्या वेळेला स्त्रिया या धर्माच्या आड येतात त्यावेळेला त्यांना मारायचं असतं. त्यांना रामा या ताटकेनं हे बघ की 2 देश उद्ध्वस्त केलेत, तिला तू मारलंच पाहिजेस असं सांगितल्यावर रामचंद्र स्वतःच धनुष्याचं घेतात. करणं आवाज काढ. कधीही जे शूरवीर असतात ना त्यांना दुसऱ्याची ललकारी कधी सहन होत नाही. आणि त्यांच्या धनुष्याचा टणत्कार असा जंगलात तो घुमतो सगळ्या, तो ऐकल्यानंतर ताटिका जी गडगडाट करत येते. महाप्रचंड अशी राक्षसीण आहे ती. आणि ह्या दोघांना खायला म्हणून दोघं लहान मुलं आहेत असं बघितल्यानंतर त्यांच्या अंगावर धुरळा आणि दगड उचडाल. आता तिनं उडवलेले दगड म्हणजे असे पर्वतप्राय असतात आणि ह्यांना ते वादळ आल्यावर काय करावं कळत नाही. ही दोघ जण खंबीरपणे उभारतात आणि मोठ्या मोठ्या शेळा सुद्धा आपल्या बाणानं पाडायला लागतात. आणि मग ती त्राटका दिसल्यावर राम म्हणतात, आता बघ लक्ष्मण हिला कसं मारतो. आणि त्यानंतर राम आणि लक्ष्मण दोघं मिळून ताटिकेचा वध करून टाकतात. विश्वामित्र अतिशय प्रसन्न होतात की फार मोठं काम रामा तू केलंस, वा छान म्हणले. हा योग्य तऱ्हेनं तयार होते याची पावती आहे बरं का. आणि मग त्या दिवशीचा रात्रीचं जे राहणं आहे, निवास आहे, तो ताटकावनातच करतात ते, कारण तोवर तो दिवस संपलेला असतो. आणि मग ताटकेचा वध झाल्यानंतर तिथंच निवास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर रामाला उठवतात. चल म्हणले आचमन कर, तुझ्या कालच्या पराक्रमावर संतुष्ट झाले. म्हणजे रामानं आता पुढची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे ताटकेला वध केल्यानंतर. आणि ती जी कुशाश्वाची अस्त्र सांगितली ती ना, ती सगळी आता देतात. आणि सुद्धा ठेवणीतली अस्त्र देतात. शंकराचं त्रिशूळ देतात रामाला, ब्रह्माची ब्रह्मशिरा आणि ब्रह्मास्त्र देतात, सगळी इंद्राचं चक्र देतात, विष्णूचं चक्र देतात, धर्माचं चक्र देतात, यमाचा पाश देतात. सगळी सगळी अस्त्र अशी नुसतं रामावर वर्षावच आहे बघा पारितोषिकांचा. ही सगळी अस्त्र रामाला देतात. आणि त्यात तुम्हाला 2-3 अस्त्र सांगण्यासारखी आहेत बरं का. म्हणजे गंधर्वांचं संमोहन अस्त्र देतात. संमोहन अस्त्र म्हणजे अलीकडे त्याला हिप्नोटिझम म्हणतात बघा. गंधर्वांचं संमोहन अस्त्र, मदनाचं मादन अस्त्र देतात, पिशाच्यांचं मोहन अस्त्र देतात. ही सगळी अस्त्र रामावर वर्षाव करतात आणि राम त्या अस्त्रांनी सिद्ध होतात. आणि विश्वामित्रांबरोबर त्यांचा पुढे प्रवास चालू होतो. आणखी एक आश्रम दिसतो. राम पुन्हा विचारतात, हा कुणाचा? ते म्हणले सिद्धाश्रम, इथंच तुला आणायचं होतं, इथंच मी सिद्धीसाठी प्रयत्न करतो. हा पुरातन आश्रम आहे म्हणले इथला, आणि या इथं माझा आता यज्ञ चालू आहे. आणि हा विष्णूंचा आश्रम आहे, म्हणजे आदिशंकरांचा आश्रम सांगितलाय, हा विष्णूंचा आहे. बळीच्या वेळेला बळी जेव्हा मातला म्हणले त्यावेळेला त्याला नियंत्रणात आणण्याकरता विष्णूंनी इथं तपश्चर्या केली. आणि त्यांच्यापाशी इथंच कश्यप आणि आदिती आले ते. आणि देवांबरोबर त्यांनी विनंती केली ती की बळीला सांभाळण्याकरता, कारण बळीनं या देवतांचं राज्य घेतलं ते हिसकावून. आता इथं सुद्धा आपण आपली जी मतिभ्रष्ट केली जाते त्या लोकांपासून सावध होण्याकरता या कथेचा थोडक्यात उल्लेख करतोय.
या रामचरित्रात ही बळीची कथा इथं थोडक्यात सांगितली जाते की बळी मातला तर त्याने इंद्राचं राज्य काढून घेतलं. बळीराजा अतिशय चांगला होता वगैरे आपण सगळं ऐकतो व्यवस्थित. आणि त्याला वामनानं फसवून पाताळात घातलं म्हणून वामनाचे पुतळे जाळणारे सुद्धा सध्या लोक आहेत. आणि बळीराजाचा भावनेला आव्हान व्हावं म्हणून शेतकऱ्याशी संबंध जोडतात की शेतकरी म्हणजे बळीराजा. तर शेतकरी म्हणजे बळीराजा हा हा बळीराजा नव्हे. कृपा करून लक्ष द्या. शेतकरी म्हणजे बळीराजा तो कुठला तर कृष्णाचा थोरला भाऊ ज्याच्या खांद्यावर नांगर असतो. त्याला बलराम म्हणतात किंवा बळीराम म्हणतात. आणि तोही राजा होता द्वारकेचा म्हणून त्याला बळीराजा म्हणतात. आणि तो नांगर खांद्यावर ठेवतो म्हणून शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात. म्हणजे या वामन अवतारातल्या कथेचा आणि बळीराजा शेतकरीचा काही संबंध नाही. हा जो बळीराजा आहे हा भक्त प्रल्हादाचा नातू आहे. हा भक्त प्रल्हादाचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा हा बळी. आणि याची चूक एवढीच आहे हा धर्मात्मा असला तर यानं परक्यांचं राज्य घेतलेलं आहे. इंद्राकडे स्वर्गाचं राज्य आहे. तू तुझं राज्य कर ना. खरं एकदा शक्ती मिळाली की माणसाचा आवाका वाढतो. मोदींनी आत्ताच सांगितलंय ना चीनला जाऊन विस्तारवादाचे दिवस संपले म्हणून. हा विस्तारवाद बळी करतो की तो स्वर्गाचं आक्रमण करून देवदेवतांना त्यांच्या स्थानापासून भ्रष्ट करतो. आणि म्हणून त्याला शिक्षा द्यायची वेळ आहे. म्हणून दान धर्माच्या वेळेला विष्णू वामनाचं रूप घेऊन येतात. आणि बाकीचे क्षुल्लक आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नको याकरता वामन अवतार घेतलाय. की कुणी बारकाय म्हणून त्याला आपण चिरडून टाकायचं असं तू कधी लक्षात आणू नको बळी. बारक्याच्या अंगात सुद्धा प्रचंड ताकद असती हे वामनाच्या कथेतनं दाखवलेलं आहे. आणि वामनानं मग मोठं रूप घेऊन 3 पावलात पृथ्वी व्यापली. आणि रामायणातल्या या कथेत कुठेही लिहिलं नाही त्याला पाताळात घातलं. त्याने असं म्हणलंय आणि बळीला नियंत्रणात आणलं. 3 पावलात ती पृथ्वी घेऊन हे सगळी सृष्टी घेऊन इंद्राचं राज्य इंद्राला परत देऊन टाकलं. इथेही कथा संपते रामायणात. भागवतात याच्या पुढे कथा आहे. आपल्याकडे काय झालंय दुष्ट प्रचारासाठी या गोष्टींचा वापर केला जातो. बळीला चांगला असून पाताळात घातला तो शेतकरी राजा होता हे चुकीच सांगितलं जातं. खरं म्हणजे वर 7 लोक आहेत. भूर भुव स्वहा वगैरे म्हणतो ना ते वरच्या 7 लोकांची नाव. आणि खाली 7 निवासस्थान आहे. त्याला अतल वितल तलातल सुतल पाताळ असे ते खालचे 7 लोक आहेत. अतल वितल तला अतल रसा अतल अतल वितल सुतल रसा अतल आणि सप्त पाताळ खालची अशी ही ओळी नाहीत. मला सांगताना थोडा गोंधळ झाला पण अशी नावं आहेत त्याची. आणि त्यातलं सुतल लोकाचं जर वर्णन तुम्ही वाचलं तर तो अतिशय अप्रतिम आहे. भागवतात ही कथा येते बघा पूर्ण. आणि तिथलं राज्य बळीला दिलेलं आहे भगवंतानी. आणि वामन रूपात येऊन फसवलं म्हणून त्याच्या दारावर द्वारपाल म्हणून काम केलेलं आहे. लक्ष्मीला आपला नवरा कुठं गेला सापडेना. शेवटी नारदांना तिनं विचारल्यावर नारदांनी सांगितलं ते बळीराजाच्या दरवाजावर दरवान म्हणून काम करतात. पापक्षालन प्रायश्चित्त कसं घेतात बघा. आणि दरवान म्हणून काम करत होती तिथं लक्ष्मी आली आणि तिनं बळीराजाला हे सगळं सांगितलं. आणि मला तुझी बहीण मान आणि माझ्या नवऱ्याला मुक्त कर म्हणून सांगितलं. आणि रक्षाबंधनाचा सण तेव्हापासून चालू झाला म्हणतात कारण लक्ष्मीनं तिथं राखी बांधली. आणि बळीराजा पण ते माझे द्वारपाल होते मला समजलंच नाही म्हणला. आणि तो शरण गेला भगवंतांना आणि त्यांना मुक्त केलं. आणि तेव्हापासून ये न बद्धो बळीराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम प्रतिरक्षामी रक्षे मा चल म्हणून राखी बांधली असा मंत्र असतो. आणि त्यावेळेला अशा रीतीनं ही कथा घडलेली आहे. आणि ही कथा विश्वामित्र तिथं सांगतात. मी फक्त आजकाल आपलं जी बुद्धी भ्रष्ट केली जाते त्याकरता ही थोडी विस्तारानं आपल्या समोर मांडली. आणि बळीची ही कथा तिथं सांगितल्यानंतर हा सिद्धाश्रम आणि इथं मी तपश्चर्या करतोय म्हणजे. आणि इथं हे मारीच आणि सुबाहू येत आहेत. रामा तुझ्या पुढच्या कर्तव्याचा भाग इथंच होणार आहे. आणि त्यांना दोघांना आलेले बघून तिथले ऋषी सुद्धा आनंदित होऊन अगदी उड्या मारत आल्याचं वर्णन आहे बरं का. आले दोघं म्हणून. आणि त्यानंतर त्यांचं स्वागत वगैरे होतं ते तिथं राहतात. आणि ते यज्ञ कार्य आता म्हणले मी उद्यापासून दीक्षा घेणार आहे 10 दिवसाची. माझा जो अंतिम टप्पा राहतोय तो अंतिम टप्पा मी पूर्ण करणार आहे इथला. आणि त्यावेळेला तुम्ही मात्र आता इथनं पहारा द्यायचा आहे. कुठल्याही वेळेला येऊ शकतात दोघ जण. त्या पद्धतीनं विश्वामित्र पुन्हा एकदा व्रतस्थ होतात. आणि ते व्रतस्थ झाल्यावर अजिबात निद्रा न घेता राम लक्ष्मण हे अहोरात्र तिथं पहारा देत राहतात. आणि मग पुढे कुठेतरी 5व्या-6व्या दिवशी ते मारीच आणि सुबाहू येतात. त्यांना तो धूर दिसायला लागतो आणि ह्यानं पुन्हा चालू केलं वाटतं म्हणून ते उद्योग करायला येतात.
आणि हे मारीचन सुभाऊ येतात ते आकाशातनं येतात आणि ते मुळातच असल्या गोष्टी फेकतच यायला लागतात. आणि त्यामुळं राम आणि लक्ष्मणाचं लक्ष तिकडे जातं. राम प्रचंड संतापतात. तर राम अजून तरुण आहेत बरं का, म्हणजे ताटकेच्या वेळेला सुद्धा ते घडतं आणि इथं सुद्धा घडतं. ते लक्ष्मणाला दरवेळा म्हणतात, बघ आता कशी मजा करतो यांची, पळवून लावतो बघ. असे उद्गार त्यात आहेत. हे कायर आहेत, यांना मी मारणार नाही वेळा, यांना पळवून लावतो. लक्ष्मणा बघ असतो आता असं म्हणल्यानंतर बऱ्याच वेळेला त्यांना म्हणजे ताटकेच्या वेळेला शेवटी लक्ष्मणानं मदत केली आहे, हात बीत तोडायला ती. ते नाकान कापलेत लक्ष्मणानं आणि त्यावेळेला रामाने मारलंय तिला. तसं इथं आता यांना पळवून लावतो म्हणतात आणि मारीच्यावर मात्र मानवास्त्र सोडतात. आणि हे मानवास्त्र मारीच्यावर सोडल्यानंतर तो बाण मारीच्याच्या छातीत बसतो आणि मारीच्याला ते घेऊन जाते की अस्त्र 100 योजनं समुद्रात नेऊन टाकते. मारीच्याला फेकून देत, ठार मारत नाही. खरं ठार मारणार नाही दोघांनाही म्हणत असताना सुबाहू एवढ्या जवळ येतो की रामांचा इलाजच राहत नाही. आग्नेय अस्त्र काढताना त्याला ठार मारून टाकतो. दोन्हीही संकट संपवल्यावर शिष्य एवढे खुश होतात, विश्वामित्रांचं व्रत पूर्ण होतं आणि रामचंद्र हे तिथं सिद्ध होतात सिद्धाश्रमात. खराच पराक्रमी पुरुष आहे आणि हाच आपलं काम रावणाला मारायचं निश्चित पूर्ण करणार आहे. आणि म्हणून आनंदानं त्या रात्री फार मध्यरात्रीपर्यंत सगळे जागे असतात. विश्वामित्र शेवटी म्हणतात, अरे बाबा मध्यरात्र झाली, आता आपल्याला प्रवासाला जायचंय उद्या, तेव्हा झोपा सगळ्यांनी. आणि मग ही सगळी माणसं तिथं झोपी जातात. असा प्रचंड पराक्रमाचा विषय घडतो. आणि मग सकाळी ऋषीमुनी प्रस्ताव आणतात की जनकाचा यज्ञ चालू आहे आणि आपल्याला तिकडं जायचंय आणि रामचंद्रा तुम्ही पण आमच्या बरोबर याल का हो? त्या जनकाकडं एक प्रचंड अप्रतिम असं धनुष्य आहे पुरातन. त्या जनक राजाला जुन्या यज्ञात म्हणजे जनक हे त्यांच्या वंशाचं नाव आहे बरं का. प्रत्येक राजाचं नाव वेगळं आहे, तर त्यांना जनक ही उपाधी आहे दरवेळेला. आणि ह्या जनकांना त्यांच्या पूर्वजांना देवानी ते धनुष्य दिलेलं आहे. तर ते धनुष्य रामचंद्रा तुम्ही बघावं अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर या अशा रीतीची विनंती तिथे केली जाते. आणि ती विनंती केल्यानंतर हे दोघेही तयार होतात. तर तो प्रवास आपण सर्वांनी उद्या रामचंद्रांबरोबर करायचा आहे आणि आपली आनंद यात्रा अशीच विश्वामित्र, रामचंद्र आणि सगळे ऋषीवर लक्ष्मण यांच्या समवेत उद्या पुढे न्यायची आहे. त्यामुळं आज आता वाणीला पुन्हा एकदा विराम देतोय. प्रभू रामचंद्र की जय. 7:30 वाजता.